So in this lecture we study the effect of catalyst on rate of reaction. So first of all, what is meant by catalyst? Catalyst is the alters the rate of reaction. It may be change the rate of reaction or it is the increase or decrease of rate of reaction. But catalyst is do not take the part in reaction. So this is also called as catalyst. Catalyst म्हणजे काय? का जो रिॲक्शनचा काय करतो? रेट वाढवतो. आयदर तो इन्क्रीज करतो किंवा डिक्रीज करतो, पण तो रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. त्यालाच काय म्हणतात? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट आर ऑलवेज मेन्शन इन ॲरो. ॲरोच्या वरती काय केलं जातो? कॅटलिस्ट मेन्शन केला जातो. सो फर्स्ट कॅटलिस्ट म्हणजे काय? अल्टर्स द रेट ऑफ रिॲक्शन. तर आपल्याला बघायचं आहे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रिॲक्शन. जे काही आपण रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट यूज करतो त्याचा त्या रिॲक्शनमध्ये काय इफेक्ट होतो ते आपल्याला ह्या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. सो फर्स्ट वी सिम्पल कन्सिडर जनरल रिॲक्शन twice of KClO3 in solid state plus thrice of O2 in gaseous state. Catalyst used as a MnO2 to give twice of KCl in solid state. So MnO2 is magnesium dioxide. Magnesium dioxide हा काय केला आहे? कॅटलिस्ट म्हणून यूज केला आहे. जर आपण ही रिॲक्शन सॉल्व केली तर काय होतं? twice of KCl. ओके, बट MnO2चा कोणताही पार्ट ह्या प्रोडक्टमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. मग कॅटलिस्ट काय करतो? फक्त ह्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी त्यामध्ये काय करतो? पार्टिसिपेट करतो. हेअर KCl अँड थ्राइस ऑफ O2 अँड इन दिस केस वी यूज द कॅटलिस्ट MnO2. बट आपल्याला जो प्रोडक्ट भेटला आहे टॉईस ऑफ KCl यात Mnचा कोणता पार्ट इन्व्हॉल्व झाला आहे का? नाही. मग इथेच काय म्हणता येईल आपल्याला? कॅटलिस्ट इट मे डू नॉट टेक द पार्ट ऑफ रिॲक्शन. कॅटलिस्ट काय करतो? त्या रिॲक्शनमध्ये पार्ट घेत नाही, म्हणून कॅटलिस्ट यूज केला जातो किंवा कॅटलिस्ट काय करतो? त्या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो. इन सेम एक्झाम्पल घेतलं ट्वाइस ऑफ H2O2. H2O2 मीन्स व्हॉट? हायड्रोजन परऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट आयोडाईन मायनस किंवा आयोनायझेशन. सो टू गिव्स ट्वाइस ऑफ H2O इन लिक्विड प्लस O2 इन द फॉर्म ऑफ गॅस. सो हिअर कॅटलिस्ट यूज I मायनस. हे काय करतो? कॅटलिस्ट डिकम्पोजिशनचा रेट काय करतो? I मायनस इन्क्रीज करतो. तर सायंटिस्टने असं स्टडी केलं की ही जनरल रिॲक्शन कन्सिडर केली ट्वाइस ऑफ H2O2. त्यात जर आपण I मायनस किंवा I मायनस जर कॅटलिस्ट टाकला तर काही इफेक्ट होतो आणि नाही टाकला तर त्याचा काही इफेक्ट होतो. सो सिम्पल हा काय करतो? रेट ऑफ डिकम्पोजिशन इन्क्रीज करतो. सो सिम्पल काय घेतलं आहे? I मायनस कॅटलिस्ट. No catalyst, the energy of activation is 76 किलोजूल पर मोल. सो जर आपण ह्या रिॲक्शनमध्ये कोणताही कॅटलिस्ट नाही टाकला तर त्याची एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन किती असतं? 76 किलोजूल मोल पर इनवर्स. एवढी एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन त्या रिॲक्शनला आपल्याला द्यावी लागते, तेव्हा ती रिॲक्शन काय होती? कंप्लीट होती. पण जर आपण कॅटलिस्ट टाकला त्याच रिॲक्शनमध्ये जर आपण कॅटलिस्ट ॲड केला सो आपल्याला किती एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन लागतं? 57 किलोजूल पर मोल इनवर्स. त्यासाठी आपल्याला किती? 57 किलोजूल पर मोल इनवर्स एवढी काय लागते त्याला? एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. सो जर कॅटलिस्ट टाकला तर एनर्जी त्याला काय करावं लागते? कमी द्यावं लागते. आणि कोणताही कॅटलिस्ट नाही टाकला तर त्याला काय एनर्जी जास्त द्यावं लागते. म्हणून हे सेंटेन्सवरून काय सांगता येईल? कॅटलिस्ट काय करतो? रिॲक्शनची रेट जो काही आहे तो रिॲक्शनचा काय करतो? कॅटलिस्ट इन्क्रीज करतो. सो सिम्पल इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शनमध्ये मेन्शन करताना फर्स्ट ऑफ ऑल कॅटलिस्ट म्हणजे काय? तो रिॲक्शनमध्ये कसा रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो डिक्रीज करतो किंवा काही वेळेस तो अल्टर्स द रेट ऑफ रिॲक्शन. इन त्यातला जर आपण ग्राफ प्लॉट केला dN अपॉन N इज फ्रॅक्शन ऑफ मोल. सो dN अपॉन N काय इज? फ्रॅक्शन ऑफ मोल. जर आपण कॅटलिस्ट यूज केला आणि कॅटलिस्ट यूज केल्यानंतर जी एनर्जी आहे ती जास्त असते. सो सिम्पल ग्राफ प्लॉट केला. कॅटलिस्ट यूज केला आपण इथं अँड बिफोर यूज इन कॅटलिस्ट. कॅटलिस्टचा आधी यूज केल्याची एनर्जी काय असते? कमी असते. कॅटलिस्ट यूज केल्यानंतर एनर्जी काय असते? जास्त असते. सो सिम्पल एक्सप्लेन करताना कॅटलिस्ट म्हणजे काय किंवा तो काय करतो? रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो की डिक्रीज करतो. आणि इन दिस केस ही रिॲक्शन स्टडी केल्यानंतर यात जर I मायनस किंवा आयोनायझेशन जर त्याचं डिकम्पोजिशन टाकल्यानंतर जर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन किती लागते किंवा किती प्रमाणात ती कमी होती आणि सिम्पल ग्राफ प्लॉट करायचा. इट इज पॉईंट ऑफ इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट रिॲक्शन. सो अवर प्रॉब्लेम इज द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आर 0.6 सेकंड इनवर्स ॲट 313 Kelvin and 0.04
45 सेकंड इनवर्स ॲट टेम्परेचर किती दिलं आहे 293 केल्विन. व्हॉट इज द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. सो आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन EA. सो आपण फॉर्म्युला बघितला होता log to the base 10 K2 upon K1 into energy of activation in 2.303 upon into R into T2 minus T1 upon T1 T2 is it formula for energy of activation. सो आपण त्यात सिंपल लिहून घेऊ. गिवन काय दिलेलं आहे टेम्परेचर. टेम्परेचर किती दिलेलं आहे फर्स्ट काय दिलेलं आहे रेट कॉन्स्टंट आर रिॲक्शन 0.6. रेट कॉन्स्टंट म्हणजे काय येईल के. सो के इज इक्वल टू 0.6 सेकंड इनवर्स आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे परत के दिला आपल्याला 0.045 सेकंड इनवर्स. ओके. सो हा झाला सगळ्यात कमी येतो K1 आणि जास्त येतो K2. सो अगेन आपल्याला दिलं आहे टेम्परेचर. टेम्परेचर किती दिलं आहे 313 और 313 केल्विन इज और दुसरे टेम्परेचर दिलं आहे 293 केल्विन. सो सगळ्यात कमी येते काय T1 आणि जास्त येते T2. ओके. सिंपल काय केलं K1 K2 आणि T1 T2 टर्म लिहून घेतल्या. ओके. सो आर लागेल आपल्याला आर इज इक्वल टू फॉर्म्युला. आरची व्हॅल्यू ऑलवेज रिमाइंड लक्षात ठेवायची 8.314 किलो जूल मोल इनवर्स. हे काय झालं आर. आर फॉर रेट कॉन्स्टंट. सो सिंपल काय घेतलं टर्म K2 T2 K1 T1 and R is the rate constant. सो आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. तर फॉर्म्युला काय एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनचा log to the base 10 K2 upon K1 is equal to energy of activation is 2.303 upon R into T2 minus T1 upon T1 T2 is it formula for energy of activation. सो आपल्याकडे व्हॅल्यू आहे का आपल्याकडे व्हॅल्यू आहे K1 ची व्हॅल्यू आहे K2 ची पण व्हॅल्यू आहे नेक्स्ट T2 ची व्हॅल्यू आहे T1 ची व्हॅल्यू आहे R ची व्हॅल्यू आहे. R इज फॉर रेट कॉन्स्टंट अँड T1 T2. सो सिंपल फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचा. सो व्हॅल्यू काय log टू द बेस 10 value of K2 is equal to 0.6 upon K1 ची व्हॅल्यू आहे 0.045. ओके. सो K1 K2 इज इक्वल टू कॅल्क्युलेट काय करायचं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. सो खाली काय 2.303 इंटू आर ची व्हॅल्यू काय दिली 8.314. ओके. सो सिंपल व्हॅल्यू पुट करतो आपण. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय T2 ची व्हॅल्यू काय T2 313 मायनस T1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे T1 293 केल्विन अगेन T1 T2. सो 313 मायनस इंटू 293 इंटू 313 काय केलं आपण सिंपल व्हॅल्यूज पुट केल्या. सो प्रॉब्लेम इज द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 0.6 सेकंड इनवर्स ॲट 313 केल्विन इज टेम्परेचर 0.045 सेकंड इनवर्स ॲट 293 केल्विन टेम्परेचर. व्हॉट इज द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. सो आपल्याला काय सांगितलं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कॅल्क्युलेट करायचं. सो सिंपल आपल्याला दिलेलं आहे 0.6 अँड 0.045 हे काय दिलेलं आहे आपल्याला रेट कॉन्स्टंट. सो रेट कॉन्स्टंट काय असतो आपला K. सो सिंपल काय केलं K1 K2 कन्सिडर केलं. जी काही स्मॉल टर्म आहे त्याला काय म्हटलं K1 आणि जी मोठी टर्म आहे तो K2. अगेन सेम टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला. टेम्परेचर दिलेलं आहे 313 केल्विन अँड 293 केल्विन. अगेन आपल्याला दोन टेम्परेचर दिले.
सो T1 अँड T2. जे सगळ्यात लहान आहे त्याला T1. सो 293 इज T1 अँड T2 इज द 313 केल्विन. सो R काय दिलेला आहे 8.314 किलोजूल पर मोल इनवर्स. R इज द रेट कॉन्स्टंट. सो ही व्हॅल्यू तुम्हाला लर्न करावं लागेल. 8.314 किलो इनवर्स और मोल इनवर्स. सो फॉर्म्युला काय एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनचा log to the base 10 K2 upon K1 is equal to EA means what? Energy of activation is 2.303 into R. ब्रॅकेट मध्ये T2 मायनस T1. सिंपल काय केलं, जे काही K2 ची व्हॅल्यू 0.6 अँड 0.045 इज द व्हॅल्यू ऑफ K2 इज एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन 2.303 इंटू R ची व्हॅल्यू काय 8.314. सो सिंपल T1 दिला, T2 दिला 313 मायनस 293 आणि T1 आणि T2 काय केलं त्याची रिअरेंजमेंट केली. ओके. सो नेक्स्ट स्टेप येईल त्याची. सो आपण याची नेक्स्ट स्टेप कसे सॉल्व करणार. लॉग टू द बेस 10 0.6 अँड 0.45 यांचं जर आपण डिवायडेशन सॉल्व केलं तर वी गेट आन्सर 13.33 आणि जर 313 मायनस 290 इज इक्वल टू सिंपल करेन 20. सो 20. सो सिंपल इक्वेशन रिराईट करायचं. अगेन काय इक्वेशन येईल लॉग टू द बेस 10 हिअर किती येईल 13.3 इज इक्वल टू एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ही टर्म ॲज इट इज राहील 2.303 इंटू ही काय 8.34 इंटू काय राहील आता ब्रॅकेटमध्ये हिअर 20 अपॉन यांचा इंटू करायचा 293 इंटू 313. काय केलं फक्त सिंपल यांचं डिवायडेशन सॉल्व केलं आणि यांची काय केली मायनस केली, ती त्या टर्ममध्ये राईट केली. सो नेक्स्ट याचा जर आपण लॉग 13चा जर आपण 13चा जर 3 मध्ये लॉग बघितला तर लॉग येतो 1.1248. ओके. किती लॉग येतो 13चा 3चा मेन डिफरन्स बघायचा 13चा 3 मध्ये आणि त्याच्यात जो काही मेन डिफरन्स येईल तो त्यात ॲड करून लॉग येतो 1.1248. सो एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ॲज इट इज राहील. ह्या दोघांची जर इंटू केली तर वी गेट आन्सर 19.15. सिंपल काय केली यांची इंटू केली किती आन्सर येईल 19.15 इंटू बाकीचं 20. हे जर आपण सॉल्व केलं तर सो वी गेट आन्सर 2.18 इंटू 10⁻⁻⁴. हे जर आपण डिवायडेशन सॉल्व केलं तर व्हॅल्यू येते 2.18 इंटू 10⁻⁴. 10⁻⁴ इज इंडिकेट दॅट द ह्या 2च्या पुढे किती झिरो असतील 4 झिरो असतील. ओके. सो नेक्स्ट स्टेपला काय केलं सिंपल फॉर्म्युला रिअरेंज करायचा. एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इज इक्वल टू 1.1248 इंटू हेअर काय होईल फक्त 19.15 आणि ही टर्म इंटू इकडे जाताना काय होईल अपॉन जाईल. सो 2.18 इंटू 10⁻⁴ काय गेली फक्त किंवा अपॉन गेली. सो हे जर सॉल्व केलं इन केस ऑफ लॉग 19चा 15 मध्ये पाहिजे 19चा 1 आणि मेन डिफरंट पाहिजे त्याचा 5 मध्ये आणि अपॉन आता सो इथं कोणता रूल लॉग ऑफ यम अपॉन यन. सो काय होईल यम अपॉन यन लॉग ऑफ यम मायनस लॉग ऑफ यन. सो सिंपल हा रूल यूज करायचा इथं. सो लॉग बघताना 19चा 15 मध्ये आणि 21चा 8 मध्ये बघायचा. सो ते जर त्यांचं सबस्ट्रॅक्शन करून जर आपण आन्सर कॅल्क्युलेट केलं सो टोटल यांचा 1 पॉईंट इंटू आणि त्याचं जर आन्सर कॅल्क्युलेट केलं टोटल आन्सर भेटतं आपल्याला 8.815 मोल इनवर्स किंवा किलो मोल इनवर्स. ओके. आता किलोचं कन्वर्जन किलो जूलमध्ये करताना फक्त काय होईल पॉईंट शिफ्ट होईल इज इक्वल टू 98.8 किलो जूल. हे काय झालं त्याचं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. सिंपल एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कसं सॉल्व केलं आहे
फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युला यूज केला log of K2 minus K2 upon K1 is equal to energy of activation is 2.303 into R. Then next काय केला T2 minus T1 upon T1 T2 is it formula for energy of activation. So आपल्याला दोन टेम्परेचर आणि दोन रेट कॉन्स्टंट दिलेले होते. जो लोवेस्ट आहे तो 1 कन्सिडर केला आणि हायेस्ट आहे तो 2 कन्सिडर केला. सिंपल व्हॅल्यू पुट केला आणि लॉगच्या रूलने काय केलं आपण ते सॉल्व केले. ओके.